यं परं तीर्थ जी बुद्धि ऐसा बळिया बांधे भरवसा मोक्ष ठेविला ऐसा जोडीला येत. भगवान सिद्धेश्वराच्या असीम कृपेनं श्री रुक्मिणी पांडुरंगाच्या चरणाजवळ बसून श्री सद्गुरु ज्ञानेश्वर महाराज, श्री जगद्गुरु तुकाराम महाराज, श्री संत एकनाथ महाराज यांच्या चरण सानिध्यामध्ये आपण सर्वजण मिळून महान ग्रंथराज ज्ञानेश्वरीच्या 18व्या अध्यायाच्या 703 ओवीचा आपण विचार करतो आहोत. विषय आहे सात्विक बुद्धी. तेथ जी बुद्धी ऐसा बळिया बांधे भरवसा मोक्ष ठेविला ऐसा जोडील येत. मुमुक्षु अवस्थेमध्ये मुमुक्षु त्यांना म्हणतात ज्यांना मोक्षाची तळमळ आहे आणि मोक्ष प्राप्ती करता जे दिनरात प्रयत्न करतात त्यांना मुमुक्षु असं म्हणतात. कैमी उद्धार पावेन कै कृपा कर्ण नारायण ऐसे तुम्ही सांगा संतजन करा समाधान चित्त माझे कै हे खंडैल कर्म. मुमुक्षु म्हणतात आपल्या उद्धाराची तळमळ, सद्गुरूची शरणागती आणि सद्गुरूकडून बोध हे मुमुक्षुचं लक्षण आहे. तेव्हा तेथ जी बुद्धी ऐसा बळिया बांधे भरवसा. मुमुक्षु अवस्थेमध्ये अवस्था 4 आहेत. पामर, विषयी, जिज्ञासू आणि मुक्त. तेव्हा मुमुक्षु अवस्था जी आहे त्या अवस्थेमध्ये ही जी सात्विक बुद्धी आहे लक्षात ठेवा, ती नित्य कर्माने चित्तशुद्धीद्वारा मोक्ष प्राप्त करून घेते. नित्य कर्म जर केलं नाही नित्य नैमित्य तर पाप होत. केलं तर पुण्य होत नाही, पण त्याद्वारे अंतकरण शुद्ध होतं आणि शुद्ध अंतकरण झाल्यानंतर ज्ञान होतं आणि ज्ञानाच्या द्वारे मोक्ष प्राप्त होतो. मोक्ष म्हणजे काय? गाव आहे का एखादं? मोक्ष म्हणजे आत्मस्वरूपाची प्राप्ती किंवा परमात्म स्वरूपाची प्राप्ती किंवा परमात्मा यथार्थ कळणं किंवा परमात्म स्वरूपाचा यथार्थ अनुभव येणं, याला म्हणतात मोक्ष. अर्थात पण असा मात्र विश्वास असणं गरजेचं आहे की नित्यनैमित्तिक कर्म केल्यानंतर मोक्ष प्राप्त होतोच. विश्वासाला फार मोठं महत्व आहे. असा जर विश्वास बळकट निर्माण झाला आणि या विश्वासामध्ये मोक्ष जणू काय त्यांच्याकरता राखून ठेवल्यासारखा आहे. मोक्ष ठेविला ऐसा जोडेल येथ. अशा मुमुक्षु करता, जिज्ञासू करता मोक्ष हा राखीव आहे. म्हणून निवृत्तीची मांडणी सुनी प्रवृत्ती तळी ये कर्मी बुडकुळी द्यावी की ना. म्हणून भगवान अर्जुनाला सांगतात, अर्जुना निष्काम प्रवृत्ती, निष्काम कर्माच्या प्रवृत्तीला खाली ठेवून
त्याच्यावरती निवृत्ती म्हणजे मोक्ष. प्रवृत्ती आणि निवृत्ती दोन प्रकार आहेत. प्रवृत्ती म्हणजे प्रपंच आणि निवृत्ती म्हणजे मोक्ष, परमात्मा. म्हणून माऊलीच्या गुरुचं नाव होतं निवृत्ती जया. बरोबर, निवृत्ती जया नाव. निवृत्तीची राणी व निवृत्ती जे. निवृत्तीनाथ प्रवृत्तीमध्ये कधी आलेच नाही, ते निवृत्तच होते. म्हणून म्हटलं या ठिकाणी की निश्चितच मोक्ष प्राप्ती करता कर्मातून निवृत्त होणं फार गरजेचं आहे. कर्मातून निवृत्त होणं म्हणजे काय? जोपर्यंत मनुष्य देह आहे तोपर्यंत कर्म तर घडणारच आहे. पशु पक्ष्याच्या देहामध्ये कर्म घडत नाही. कर्मभूमी फक्त एक मनुष्य देह आहे. आणि बाकीचे इथं केलेले जे कर्म असेल बरं वाईट, त्याच्या फलाचे भोग घेण्याकरता बाकीचे जन्म आहेत, पशु पक्षी वगैरे. म्हणून म्हटलं या ठिकाणी की कर्म जे आहे हे मोक्ष देतं. पण जर निष्काम भावनेनं कर्म केलं तर, भगवत अर्पण बुद्धीनं कर्म केलं तर मोक्ष प्राप्त होईल. आणि जर सकाम भावनेनं कर्म केलं तर जन्म मरणाचं दुःख प्राप्त होईल. मग कर्माच्या इच्छेनं, फलाच्या इच्छेने जर कर्म केलं तर ते फल भोगण्याकरता देहा एका यावे लागेल. मग त्याला कुठल्या तरी देहाला ते फल भोगण्याकरता पुन्हा मनुष्य देह मिळेलच नाही. आणि बाकी सर्वांना मनुष्य देह प्राप्त करून घेण्याचा अधिकार नाही. परंपरेनं तो भाग वेगळा. 84 लाख फिरवून 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 अब्जावधी वर्षाने जर पाप पुण्य समान झालं तर मनुष्य देह मिळणं तो परंपरेनं आहे. पण तोही मिळेलच असं नाही की पाप पुण्य समान व्हावं लागतं. पाप अधिक झालं तर पशवाधिक योनीकडे ढकललं जातं. पुण्य अधिक झालं तर स्वर्गाधिक देवाचा जन्म प्राप्त होतो. आणि मनुष्य देह मिळण्याकरता पाप पुण्य समान समी तैच पावे कर्मभूमी. मनुष्य देह हा कर्मभूमी आहे. कर्म फक्त याच देहात होतं. पशु पक्ष्याच्या देहात होत नाही, देवाच्या देहात होत नाही. इथं केलेलं कर्म त्याचं फल या दोन योनीमध्ये भोगवलं. म्हणून म्हटलं या ठिकाणी की मोक्ष पर्यावसायी कर्मामध्ये मोक्षाची प्राप्ती होण्याकरता कर्म हे निष्काम भावनेनं करायचं आहे. सकाम भावनेनं फलाच्या इच्छेनं कर्म करायचं नाही. किंवा मग ब्रह्मार्पणं ब्रह्महविर ब्रह्माग्नौ ब्रह्मणाहुतं ब्रह्मैव तेन गंतव्यं ब्रह्मकर्म समाधी. परमात्म्याला अर्पण करून कर्म करावं म्हणजे आपल्याला शुभाशुभ फलाची प्राप्ती होणार नाही. तृषार्ता उदकी जिणे का पुरी पडलिया पवने अंधकुपी गती किरणे सूर्याचेने. तृषार्ता उदकी जिणे, तहान लागलेल्या मनुष्याला जसं पाणी पाहिजे जगण्याकरता. तृषार्ता उदकी, उदकी म्हणजे पाणी, जिणे म्हणजे जगणं. का पुरी पडली या पहुणे,
पुरामध्ये जर एखाद्या वेळी चुकून जर पडलाच तर पोहणं महत्वाचं आहे. पोहायला आलं तरच तो पलीकडच्या अलीकडच्या कडेला येऊ शकेल, नाहीतर बुडून बुडूनच मरून जाईल. म्हणून तहानेल्याला जीवन पाणी आहे. पुरात पडल्यानंतर पोहता यायला पाहिजे. आपण सगळे महापुरात पडलेलो आहोत, भव नदीमध्ये पडलेलो आहोत. आता पोहायला यायला पाहिजे. पोहायला येणं म्हणजे परमार्थ करणं. मनुष्य देहाला आल्यानंतर या भव नदीतून तरुण जाण्याकरता परमार्थ, त्याच्याशिवाय दुसरी गती नाही. राम नाम नौका भवसागरे तरावया. राम नाम नौका भवसागरी तरावया. हे रामनामाची जी नाव आहे या भवसागरातून तरुण जाण्याकरता आहे. नामरूपी नौकेत जर तुम्ही बसलात तर कधीच बुडणार नाही. म्हणून कामामध्ये काम, काही म्हणा राम राम, जाईल भवश्रम, सुख होईल दुःखाचे. म्हणून राम राम मुखाने म्हणा. जिवले तुला काय धंदा. लोकांच्या भानगडीत कुटाने जर सोडले तर जिबीला काय काम आहे. जिवले तुला काय धंदा, नित्य भजावे गोविंद. मुखाने सतत भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे. खाताने, जेव्हा पाणी पिताने, सर्व गोष्टी करताना देवाचं नाव घ्यावं. म्हणून म्हटलं या ठिकाणी तुषा ताऊदके जिणे. तहानेल्या माणसाला जीवन पाणी आहे. पुरात पडलेला पोहणं महत्वाचं आहे. अंधकुपी गती किरणे सूर्याचे. अंधकारातून जर तरुण जायचं असेल तर सूर्याच्या प्रकाशाची आवश्यकता आहे. तसं संसार समुद्रातून तरुण जाण्याकरता ज्ञानरूपी सूर्याची गरज आहे. संसार हा अंधार आहे आणि ज्ञानरूपी सूर्याने त्या अंधारातून तरुण जाता येते. म्हणून संत संगतीने उमज, आणुनी मणी पुरते समज. अनुभवावीन मान हलवू नको रे, हरिभजनावीन काळ घालवू नको. विवेकाची ठरेल ओल, ऐसे बोलावे की बोल. आपुल्या मते उगीच चिखल कालवू नको रे, हरिभजनावीन काळ घालवू नको. ज्ञानाशिवाय मनुष्य या संसार सागरातून तरुण जाऊ शकत नाही. म्हणून ज्ञानाला फार महत्व आहे. ती बुद्धी जी आहे सात्विक, ती सात्विक बुद्धी नेहमी ज्ञानाचेच प्रयत्न करत असते. विचार चाललाय सात्विक बुद्धीचा. नाना पदार्थेची औषध लाहे, तरी रागे रोगी दाटला ही जिये. का मीना जिव्हाळा होय जळाचा जरी. किंवा नाना पथ्येची औषध लाहे. अनेक प्रकारचे औषध घेतल्या जातात, पण पथ्य जर सांभाळलं नाही तर त्या औषधाचा उपयोग होत नाही. म्हणून महाराजांनी असं म्हटलंय
नाम विठोबाचे अनेक वाचे नसेली. जर ब्रह्मस्वरूप व्हायचं असेल तर ब्रह्मरूपी काढा घेतला पाहिजे, आणि काढा घ्यायचा तर पथ्य सांभाळलं पाहिजे. पथ्य नाम विठोबाचे अनेक वाचे नसेली. काही बाकीचं बोलायचंच नाही. बाकीचं बोललं तर पाप पुण्य होईल, आणि पाप पुण्य झालं तर नरकाला जावं लागेल. पाप पुण्य चांगलं बोललं तर पुण्य होईल, त्याच्याकरता जन्म मरण भोगावं लागेल. वाईट बोललं तर पाप होईल, नरकाची प्राप्ती. म्हणून बोलायचं नाही, एकच बोलायचं. बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीवे भाव. येणे सोसे मन झाले हव भरी, परत माघारी येत नाही. म्हणून या ठिकाणी म्हटलेलं आहे की तुम्हाला अमरत्व प्राप्त करून घ्यायचं असेल तर औषध घ्या. औषध घेतलं तर पथ्य सांभाळा. पथ्य सांभाळलं तरच व्यवहारात सुद्धा. औषध घेतलं पण पथ्य सांभाळलं नाही तर गुण येत नाही. तरी रागी रोगी गाठला हे जिये. औषध घेतलं तर पथ्य सांभाळलं, पथ्य सांभाळलं तर रोग नष्ट होतो. म्हणून जीवाच्या मागे फार मोठा रोग लागलेला आहे. तो रोग आहे जन्म मरणाचा, आणि तो रोग जाण्याकरता पथ्य नाम विठोबाचे, भगवंताचं नामस्मरण हे पथ्य आहे. ब्रह्मरस काढा हे औषध आहे. का विना जिव्हाळा होय जळाचा जरी. मासा असतो मासा, माशाचं जगण्याचं साधन आहे पाणी. जर मासा बाजूला गेला तर जीवना वेगळी मासवणी, तैसा तुका तळमळी. पाण्यापासून जर वेगळा मासा झाला तर तो तरफडत राहतो. तसं जीव हा परमार्थापासून वेगळा झाला तर त्याला अनंत प्रकारचं दुःख भोगावं लागतं. तरी तयाच्या जीविता नाही देवी अनन्यथा, तैसे कर्मी वर्तता जोडेची मोक्ष. तरी तयाच्या जीविता नाही जीवी अन्यथा. तेव्हा त्याच्या आयुष्याला मरणाचा विपरीत प्रकार जसा प्राप्त होत नाही. मरण माझे मरण गेले मज केले अमर. तुकोबाराय म्हणतात मरणच माझं मरण गेलं नाही. तुम्हाला मरण तुमचं मरून जावं असं वाटतं का? न म्हणा देह माझा ऐसा, मग भरवसा कळेल. फक्त देह ताब्यात मी घेऊ नका, म्हणजे अमरत्व प्राप्त होते. देह तर पहिले एकदा टाकावंच लागेल. तुका म्हणे एका मरणेच सरे, उत्तमची ओरे कीर्ती मागे. एकदा तर देह निर्माण झालेला आहे, तो तर टाकावंच लागणार आहे. पण एकदा देह टाकला की मग जन्म नाही रे अनिक. तुका म्हणे माझी भाग. मग पुन्हा जन्म मरणाचं दुःख भोगावं लागत नाही. पण त्याच्याकरता या गोष्टी करणं गरजेचं आहे. ब्रह्मरस, अखंड भगवंताचं चिंतन, पथ्य नाम विठोबाचे, आणि शुभकर्म सत्कर्म करत आयुष्य घालवणं. आयुष्याचा खेळ
पण निश्चित एवढे दिवस राहूच याची मात्र गॅरंटी नाही. कोण दिवस येईल कैसा, नाही देहाचा भरवसा. कोणता दिवस कसा उगवेल आणि आपला नंबर लागेल काही सांगता येत नाही लक्षात. कारण क्या जीवने की पकड़ी आस, हाथों में लिया नहीं तेरा घास. हातातला घास तोंडात घालू याची सुद्धा गॅरंटी नाही आहे. म्हणून घाई करायची आणि जिथपर्यंत असेल आयुष्य आपलं. कारण आपण काही लोक म्हणतात म्हातारपणी परम भजन करावं. म्हातारपण तर होत नाही म्हणा, पण म्हातारे होतीलच याची गॅरंटी नाही. म्हातारपण हे कल करना सो आज करो, आज करना सो अब भी करो. संसार केव्हाही केला तरी चालतो, नाही केला तरी होतो, तो करावा लागत नाही. परमार्थ मात्र करावा लागतो. तुका म्हणे करा काढा काढी, जाती ऐशी घडी पुन्हा नाही. चाललेली वेळ पुन्हा येणार नाही. म्हणून घाई करा, जागी व्हा, जागी राहा आणि परमात्मा तत्वाचं चिंतन करा. प्रपंच होत राहा. प्रारब्धेची जोडे धन, प्रारब्धेची वाढे मान, प्रारब्धेची भरे पोट, तुका करीना बोमा. या सगळ्या गोष्टी अन्न मन धन धन अन्न धन मान हे तो प्रारब्ध आधी. अन्न असेल, धन असेल, मान असेल, हे सर्व प्रारब्धावर अवलंबून आहे. प्रारब्धात नसेल तर काहीच घडणार नाही. आणि म्हणून प्रपंचाचा विचार न करता आपण कुठून आलो, कुठं आलो, कशा करता आलो, काय करायचं आहे आणि कुठं जायचं आहे याचा विचार नेहमी करत राहावा. म्हणजे आपल्या येण्याचं काही सार्थक होईल. नाही तर कहत कबीरा सुनो भाई साधू, आया वैसा गया, उपयोग होणार नाही. जन्माला आला हेला आणि पाणी वाहून 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 मेला. कोणी नाव सुद्धा घेत नाही. नंतर इथून पुढे श्राद्ध सुद्धा घालणार नाहीत. लक्षात ठेव. बापाला बाप जिथं म्हणत नाही तर श्राद्ध काय घालतात. म्हणून मनुष्याने मोठ्या तातडीनं घाईनं परमार्थाचं चिंतन करत राहावं. ज्याच्या करता आपण इथं आलो ते साध्य होईल. संती सांगितले ते केले जतन, नाही आज्ञा त्यांची केली उल्लंघन, नाही मतांतरा दिले मन. दिन रजनी हरीचे ध्यान हो, येथे आले हो येची निज कार्य. इथं जे आम्ही आलो ते त्याच्या करता आलो. म्हणून म्हटलं या ठिकाणी तरी तयाच्या जीविता नाही जेवी अन्यथा, तैसे कर्मी ये वर्तता जोडीची मोक्ष. आणि म्हणून त्याच्या आयुष्याला मरणाचा विपरीत प्रकार जसा प्राप्त होत नाही, परमार्थ करणाऱ्याला मरण प्राप्त होत. लक्षात ठेव. आणि दुःख भोगावं लागत. म्हणून मनुष्याने आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तेने विन जीवा सुख नोहे. येरती माईके दुःखाची जनिती, नाही आधी अंती
अवसानी तैसे कर्मी ये वर्तता जोडीची मोक्ष. आणि म्हणून निष्काम भावनेनं केलेलं नित्यनैमित्तिक कर्म त्याने ते वायाला जात नाही, त्याने नक्की मोक्ष प्राप्त होतोच. हे कर्मियाची कडे जे ज्ञान आठी चोखडे आणि आकर्णीयते पुढे ऐसे जाण. भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाला सांगतात, हे कर्णियाची या कडे जे ज्ञान आठी चोखडे. आणि हे जे कर्म सांगितलं नित्य नैमित्तिक, या नित्यनैमित्तिक कर्माच्या बाजूला हे जे शुद्ध बुद्धीचं ज्ञान आहे, त्या ज्ञानाला अतिशय महत्व आहे. लक्षात घ्या, कारण ज्ञानेविन मोक्ष नाही हा सिद्धांत. ज्ञानाशिवाय मोक्ष प्राप्ती नाही आणि म्हणून ज्ञानाला फार महत्व आहे. कर्तव्य कर्माबद्दल मनुष्यानं नेहमी दक्ष असावं. कर्तव्य कर्म जे आहे ते भगवत अर्पण बुद्धीने करावं, म्हणजे कर्मही होईल आणि त्याचे फल आपल्याला भोगायला पुन्हा जन्म मरणाचं दुःख भोगावं लागणार नाही. म्हणून आणि अकर्णीय पुढे ऐसे जा. आणि म्हणून अकर्तव्य जे आहे, अकरणीय म्हणजे अकर्तव्य, करणीय म्हणजे कर्तव्य, नेहमी अकर्तव्याचा त्याग करून कर्तव्य कर्म करत राहावं. पण फलाची इच्छा करू नये, देवाला अर्पण करून करावं, म्हणजे निश्चित आपल्याला मोक्ष प्राप्त होईल. जीते काम्यादिके संसार भयदायक. काम्य कर्म जे आहे म्हणजे फलाच्या इच्छेने केलेलं जे कर्म आहे ते संसार भयदायक. त्यामुळे अनंत कोट जन्म मरणाचं दुःख भोगत राहावं. इथं फार आयुष्य नाही आपलं, चिमटभर आयुष्य आहे. कृतयुगामध्ये मानवाला 1,00,000 वर्षाचं आयुष्य. 1,00,000 वर्ष त्याला रोग नाही, काही नाही, मरायचं नाही. कारण तेव्हा फार शुद्ध होतं सगळं, केमिकलचं अजिबात नव्हतं, वेळेचं नव्हतं, शुद्ध. 1,00,000 वर्ष मनुष्य जगत असतो. त्रेतायुगामध्ये 10,000 वर्षाचं आयुष्य. द्वापार युगामध्ये 1,000 वर्षाचं आयुष्य. आणि कलियुगामध्ये 99,999 गेले. आणि किती राहिले? फक्त 100 वर्षाचं आयुष्य कलियुगामध्ये आहे. त्या आयुष्यामध्ये सुद्धा शतगणले ते अर्धरात्र खाय, अर्ध झोपेतच गेलं. 100 वर्षाचं आयुष्य धरलं तर त्यातले 50 वर्ष झोपेत गेले. आणि 50 वर्षाचे गणित आहे आपल्या पुढं. फक्त आता जगत नाही 100 वर्ष मनुष्य, पण धरले आपण 50 वर्ष धरले. आणि या 50 वर्षात ही सगळी वजाबाकी आहे. 50 वर्षात सगळं गणित करायचं आपल्याला. बालपण गेली नेनता, त्यातली 20 वर्ष तर न कळण्यातच जातात. खाली झाली 30 वर्ष. 30 वर्षामध्ये 10-20 वर्ष तर हमालीतच जातात. हमालीत आणा आणा आणा. हा बिचारा अगं
माझं पाहिलं, तुला मी पाहिलं, तू माझी देवी आणि मी तुझा भोप्या. आई बापाचं नाही ऐकणार, पण बायकोनी सांगितलं की ऐकावंच लागलं. मी का सांगतो लक्षात, 50 वर्षामध्ये 20 वर्ष बालपणात गेली, 10-20 वर्ष तारुण्यात गेले, पुणे वृद्धत्व प्राप्त होत होतं. मग म्हातारपणात भजन करतो काय? भजन करतो, पण त्याचा मंत्र वेगळा असतो. त्याचा मंत्र आहे 16 अक्षर. काही मंत्र आहेत षडाक्षरी, पंचाक्षरी ओम नमः शिवाय, षडाक्षरी रामकृष्ण हरी, द्वादशाक्षरी ओम नमो भगवते वासुदेवाय, द्विअक्षरी राम, आणि म्हातारपंथ जो मंत्र आहे त्याची अक्षरे 16. मोजा तुम्ही. कसं करू? किती झाले? 2. काय करू? 8 झाले. कसं होत आणि कसं होईल? हा मंत्र आहे म्हातारपणाचा. कशाचं देवाचं नाव आणि कशाचं काय? म्हणून मनुष्याने नेहमी जागं राहावं. तुम्ही जसे आता जागे झालात तसं जागं राहिलं पाहिजे. जर आता जागे झाला नसतात तर दाढी दीक्षित बनावं लागलं असतं. दाढी दीक्षित काय? छत्रपती आल्यामुळे बरं झालं. छत्रपती जर नसते तर तुम्ही आम्ही मंदिर काही दिसलं नसतं. काशी की कला जाती थी, मथुरा में मैजद होती थी, एक शिवाजी जन्म को नहीं आते तो सबकी सुनता होती थी. छत्रपती आले म्हणून बरं आहे. आता सुद्धा करारनामा झाला होता, पण भगवान आहे त्याने तुम्हाला जागं केलं. नाहीतर कितीतरी नियमावलीचा करार झाला. पहिला करार होता रामगीरला तुरुंगात टाकणे. दुसरा करार होता कोणी राम म्हटलं की त्याला गोळी घालणे. काय असे करार होते. आणि ते आमच्या साहेबांनी कबूल केलं होतं सगळं. पण साहेबच गेलं गुंबाडी. त्याला काही देवाने देव कसं सहकार्य केलं असल्याला. मग आता जसे जागे झाला तसे जागा रे बाईन हो जागा, चोर निजल्या नाडोनी भागा. जोपर्यंत काळरूपी चोर झोपलाय, ऐश्वरूपी धन लुटत नाही, तोपर्यंत जागे व्हा आणि भगवंताचं चिंतन करून मुक्त व्हा. हे काही बरोबर येणार नाही, कोणी बरोबर येणार नाही, कोणी देणार नाही, असं भगवान सात्विक बुद्धीचा विचार अर्जुनाला सांगतात. तेव्हा झाली सेवा भगवत चरणी समर्पित करून राहिला जो सेवा